हॅलो एव्हरीवन, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. स्टुडंट्स, ज्या मला बरेच कॉल आले होते की CHOचा आम्ही फॉर्म भरतो आहे आणि आमच्या मायनर किंवा सिली मिस्टेक्स झालेले आहे. जसे की आम्ही इंटर्नशिप सर्टिफिकेट्समध्ये बऱ्याचदा जसं मी नर्सिंगचा स्टुडंट आहे, बट मी इंटर्नशिप येस केलेलं आहे सर्टिफिकेटसाठी. आणि जे BMSचे स्टुडंट आहेत त्यांनी म्हटलं आहे की आम्ही नर्सिंगचंसुद्धा क्लिक केलेलं आहे आणि जे MCIचं जे सर्टिफिकेट आहे त्यालासुद्धा यस केलेलं आहे. असेसुद्धा मला बरेच क्वेश्चन आले. पुन्हा असं क्वेश्चन होते की जे हँड रिटन डिक्लेरेशन होतं ते कसं लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर आम्ही खाली साईन केलेली आहे आणि अपलोड केलेलं आहे, हा सुद्धा क्वेश्चन होता. पुन्हा एक क्वेश्चन होता की आमचं जे हे आहे मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे बरेच डॉक्युमेंट आहे, डिग्री किंवा जे सर्टिफिकेट्स आहे ते मी अपलोड केलेले नाही आहे. ओके, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे जे इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड, म्हणजे बिफोर फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाचायला हव्या होत्या. ओके, तर यामध्ये बघू शकता तुम्ही की इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड याच्यामध्ये एक 4थ्या नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नॉट मोर दॅन वन ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय एनी कॅन्डिडेट फॉर वन पोस्ट. म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही भरू शकत नाही. आणि जर सध्या भरलाच तुम्ही, इन केस ऑफ मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर द सेम पोस्ट, only latest valid means complete application will be retained and application fees intimation charges paid for the other multiple registration will be stand fortified. म्हणजे एवढं आहे की जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे नाही आहे, जर कदाचित तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरलात, ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही भरू शकता एकापेक्षा जास्त फॉर्म. जर तुमच्या काही डिटेल्स योग्य भरल्या नसेल तुम्ही, किंवा होऊ शकतं की मिसमॅच झालेलं आहे, तुम्हाला भीती वाटते की नाही हे फॉर्म माझे रिजेक्ट होऊ शकतं. ओके, बट तुम्हाला सांगू इच्छितो की TCS IBPSमध्ये फॉर्म रिजेक्ट झाला की ॲक्सेप्ट झाला याच्याविषयी तुम्हाला माहिती पडत नाही. डिरेक्टली तुम्हाला एक्झामच्या 10 दिवसापूर्वी तुमचं ॲडमिट कार्ड येतं तुम्हाला. ओके, हे आजपर्यंत असं झालेलं आहे. अजूनही माझ्या लक्षात तर नाही आहे. जर व्हिडिओ चालू असताना जर समजा कुणाच्या लक्षात आलं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, ठीक आहे. दुसरी गोष्ट हे आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल का, त्यांनी लिहिलेलं आहे, बट आय डोंट नो होईल किंवा नाही. याच्यामध्ये 50-50 आहे. कदाचित होऊ पण शकते, कदाचित नाही पण होऊ शकत. बट जर तुम्हाला वाटत आहे की तुमचा चांगला अभ्यास आहे आणि तुम्ही फॉर्म्समध्ये मिस्टेक्स केलेल्या आहे, ओके, तर तुम्हाला पैशाची अडचण नसेल तर तुम्ही हा फॉर्म डबल भरू शकता. ओके, कारण तुमचा शेवटचा जो लेटेस्ट फॉर्म भरलेला असेल तोच ग्राह्य धरला जाईल, तोच पकडला जाईल. ओके, आणि फीज तुम्हाला डबल भरल्यात येईल, तुम्हाला फीज रिफंड होणार नाही. पहिला फॉर्म भरलेला आहे त्याची रिफंड होणार नाही आणि आता तुम्ही फॉर्म भरणार आहे तो पण रिफंड होणार नाही. तुम्हाला तो म्हणजे तुमची फीज ही तुम्हाला परत भेटणार नाही असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही डाऊट येत असेल मायनर मिस्टेक्स असेल तर काही प्रॉब्लेम नाही. अजून एक गोष्ट दुसरी, हा एक आहे ओळख पडताळणीसाठी त्यांनी एक हे दिलेलं आहे. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना बरेच मला क्वेश्चन आले होते की सर मी मॅरिड आहे, माझ्या आधार कार्डवर लग्नानंतरचं नाव आहे, डॉक्युमेंटवर माझ्या वडिलाचं नाव आहे, तर मी काय करायला पाहिजे. बघा, तुमचं याच्यासाठी कुठले आहे, ज्यावेळी तुम्ही परीक्षा केंद्रावर जाणार आहे हॉल तिकीट घेऊन, जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीटवर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जे नाव भराल, तुम्ही जे लिहिणार तेच नाव तुमच्या हॉल तिकीटवर येणार आहे. ओके, आणि तुम्ही परीक्षा केंद्रावर गेलात, ओके, त्यावेळी तुम्हाला एक तर पॅन कार्ड दाखवावं लागेल तुम्हाला, किंवा तुमचं ड्रायविंग लायसन्स दाखवावं लागेल. ओके ओके बघा, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासबुक, ओके, मतदार कार्ड किंवा तुमचं आधार कार्ड, ओके, हे सगळं चालेल. याच्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही परीक्षा केंद्रावर जाताना घेऊन जायचं आहे तुम्हाला. ओके, तर त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा केंद्रावर तुमचं जे मूळ ओळखपत्र आहे तुम्ही जे दाखवणार आहे आणि तुम्ही जे ॲडमिट कार्ड आहे याच्यावरची माहिती सेम असायला पाहिजे असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जर समजा कदाचित सेम नसेल तर काय लिहिलं बघा, टिपमध्ये आपण जाऊ शकतो. इथे टिपमध्ये काय दिलेलं आहे की उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहताना अनुक्रमे मूळ फोटो ओळखपत्र सादर करावे व सोबत फोटो ओळखपत्राची छायाप्रत परीक्षा
प्रवेशपत्र हॉल तिकीट सादर करावे. त्याशिवाय त्यांना परीक्षा बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. उमेदवारांनी नोंद घ्यावी की प्रवेशपत्र हॉल तिकीट वर असलेले नाव हे फोटो ओळखपत्रावर असल्याचे नावाशी तंतोतंत जुळले पाहिजे. लग्नानंतरचे नाव, आडनाव, मधले नाव बदल असल्यास महिला उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी. प्रवेशपत्र, हॉल तिकीट यामध्ये दर्शवलेले नाव व फोटो ओळखपत्रात काही फरक असल्यास उमेदवाराला परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांनी मूळ राजपत्रक सूचना अथवा त्यांचे मूळ विवाह प्रमाणपत्र अथवा प्रतिज्ञापत्र मूळ सादर केले तरच त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर समजा आता तुमचे जे डाऊट आहे परीक्षा तुमचं ओळखपत्र मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आधार पत्रावरच जे असणार आहे त्यानुसारच तुम्ही भरा ॲप्लिकेशन फॉर्म. किंवा मला मधात अजून बरेच फोन आले, मी त्यांना म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे जर मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा जर तुमच्याकडे हे असेल गॅझेट सर्टिफिकेट असेल, विवाहानंतर नाव चेंज केल्याचं गॅझेट सर्टिफिकेट असं, यापैकी कुठलंही सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तुम्ही कुठल्याही नावाने म्हणजे लग्नाच्या पूर्वीच्या नावाने पण फॉर्म भरू शकता किंवा लग्नाच्या नंतरच्या नावाने सुद्धा फॉर्म भरू शकता. तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, मी असं तुम्हाला सांगितलं. प्लस जर समजा बऱ्याच महिलांनी चुका केलेल्या समजून घ्या, तुमच्याकडे राजपत्रक पण नाही आहे आणि मूळ विवाह प्रमाणपत्र पण नाही, अशावेळी तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. म्हणजेच एक प्रकारचं तुम्हाला एक बनवून घ्यावं लागेल बिफोर गोईंग फॉर एक्झामिनेशन की बाबा ॲडमिट कार्डवरचं आणि आधार कार्डवरचं नंबर जे नाव आहे ते एकाच व्यक्तीचं नाव आहे, हा व्यक्ती एकच आहे, अशा पद्धतीनं कोर्टामध्ये किंवा नोटरी ऑफिसमध्ये, नोटरी नाही म्हणत त्याला, एक बॉन्ड म्हणतो किंवा प्रतिज्ञापत्र म्हणतो, एक 50 रुपये किंवा 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपण ते एक पत्र लिहून तुम्ही घेऊन जायचं जिथं तुम्ही एक्झामला जाल त्यावेळी. आणि व्हेरिफिकेशनच्या वेळीसुद्धा तेच तुम्हाला फायद्याचं ठरेल. सो प्लीज अशी ही इन्फॉर्मेशन आहे. जर तुम्हाला, मी इथे तुम्हाला कुणालाही फोर्स करत नाही की तुम्ही सगळ्यांनीच डबल फॉर्म भरा, बट कुणाला वाटत असेल की माझा फॉर्म रिजेक्ट होतो तर तुम्ही एक्स्ट्रा फीज पे करून तुम्ही करू शकता. बरेच विद्यार्थी असे म्हणत होते की त्यांचे कास्टविषयी पण डाऊट होते. NTDमध्ये जागा नव्हत्या, तरीसुद्धा मी म्हणतो की तुम्ही NTDमधूनच फॉर्म भरा, जास्तीत जास्त तुम्हाला 100 रुपयाचा फायदा होतो. बट कदाचित ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन NTDच्या काही जागा जर वाढल्या तर त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसंही तुम्ही ओपनमध्ये जाणार आहे, मेरिटमध्ये जर आला तर ओपनमधून, मग तुम्ही ओपनमधून फॉर्म भरण्यापेक्षा तुमच्याच कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला तर योग्य आहे. ठीक आहे. जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज मी घेऊन येईल आणि जे आपले क्लासेस होते 10 वाजताचे रात्रीचे ते सुद्धा मी लवकरच रिझ्यूम करणार. कारण ड्यू टू सम हेल्थ प्रॉब्लेम, हेल्थ इश्यूज मी हे 10-12 दिवस झाले मी क्लास घेऊ शकलो नाही. सध्या बरं वाटतंय, तर लवकरच आपण पुन्हा हे सेशन सुरू करू. सो थँक्यू, धन्यवाद.